नमस्कार मुलांना. आज आपण बघणार आहोत पद्यपाठ 4थ्या क्रमांकावरचा संत रामदास या संत कवीने लिहिलेल्या फार सुंदर अशा आदर्शवादी कवितेला आज आपण बघणार आहोत. ती आहे उत्तम लक्षण. उत्तम लक्षण म्हणजे चांगली लक्षणं. ही आपल्यामध्ये कशी असावी आणि कशी असू नये याचं फार सुरेख वर्णन संत रामदासांनी या कवितेतून केलेलं आहे. संत रामदास हे 16व्या शतकातील संत कवी, संत तुकाराम महाराजांच्या काळातील. संत रामदासांच्या काव्याची जर आपण ठळक वैशिष्ट्य बघायला गेलो तर त्यांच्या काव्यामधून, त्यांच्या संत वाणीमधून, त्यांच्या अभंगांमधून, विशेषतः त्यांच्या ओव्यांमधून आपल्याला समाजाबद्दलची जाणीव दिसून येते. सामाजिक जाणीव हा त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय. समाजाच्या नैतिक म्हणजे काय चांगलं असावं आणि आध्यात्मिक या दोन्ही प्रगतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आपल्याला आढळून येते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ म्हणजे त्यांनी आपले स्वतःचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. काही स्फुट प्रकरणं लिहिले, काही आख्यान काव्य लिहिले. आख्यान काव्य म्हणजे पौराणिक कथेतील काव्यबद्ध केलेलं मोठे मोठे काव्य त्याला म्हणतात आख्यान काव्य. काही करुणाष्टक त्यांनी लिहिले आहेत, उपदेशपर रचना केल्या आहेत, अभंग लिहिले आहेत, पद लिहिली आहेत, भूपाळा लिहिल्या आहेत आणि आरत्या सुद्धा लिहिल्या आहेत. तुम्ही आता अलीकडेच सध्या गणेशोत्सव आपल्याकडे होऊन गेला. आपण सर्वांनी घरी दारी सुखकर्ता सुखहर्ता ही आरती अगदी मनोभावे रोज आपण गणपती समोर केलेली आहे. ती आरती कोणी लिहिली आहे माहिती? दास रामाचा वाटप आहे सदना, असं शेवटी म्हटलंय ना, दास रामाचा वाटप आहे सदना. तो दास रामाचा म्हणजे रामदास, म्हणजे संत रामदास यांनी ती आरती लिहिलेली आहे. आणि स्तोत्र असे विविध प्रकारचे वाङ्मय साहित्य कविता त्यांनी लिहिलेले आहे. त्यांचा सुप्रसिद्ध असा जो ग्रंथ आहे तो आहे श्री दासबोध. याची संपूर्ण ही त्यांची स्वतंत्र कृती आहे आणि त्यातूनच त्यांचा व्यासंग म्हणजे अभ्यास, त्यांचं चिंतन, त्यांचं समाजाविषयी केलेली किंवा समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी केलेले त्यांचे सूक्ष्म अवलोकन निरीक्षण आपल्याला दिसून येते. मना सज्जना हे तुम्हाला माहीतच असेल, मनाचे श्लोक माहिती असेल, ते अत्यंत लोकप्रिय आणि सर्वांच्या तोंडी असणारं काव्य आहे. संत रामदास यांची आपल्याला अशीच एक सुंदरशी कविता आज अभ्यासायची आहे आणि ती म्हणजे उत्तम लक्षण. यामध्ये त्यांनी आदर्श व्यक्ती कसा असावा, आपण कसं आदर्श राहावं, कसं नको राहू याबद्दलची लक्षणे त्यांनी आपल्याला या कवितेतून सांगितलेली आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत छान सोप्या शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने म्हणजे विचार करून वागावे, काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा संपूर्णपणे विचार करून वागावे आणि आपली कीर्ती वाढवावी, असा संदेश या रचनेतून संत रामदास स्वामींनी आपल्याला दिलेला आहे. बघायची कविता? चला, कवितेचं शीर्षक आहे उत्तम लक्षण आणि हा कवितेचा रचना प्रकार म्हणजे ज्या छंदात ही कविता लिहिलेली आहे तो छंद म्हणजे ओवी. तर चला बघूया. श्रोती व्हावे सावधान. श्रोती म्हणजे हे श्रोत्यांनो, हे ऐकणाऱ्यांनो, तुम्ही व्हावे आता सावधान, तुम्ही सावधान व्हावे. आता सांगतो उत्तम गुण. बघा, ऐका, सावधान व्हा म्हणजे मग इकडे लक्ष द्या, मी काय म्हणतोय ते ऐका. की आता सांगतो मी उत्तम गुण, मी मनुष्याचे आदर्श गुण कुठले ते मी आता तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही नीट ऐका. जेणेकरिता बाणे खुण म्हणजे आपण ते अगदी लक्षात ठेवावे, ती ओळखीची ही सावधपणे तुम्ही ती ऐकून घ्यावी. ही लक्षणे ऐकून तुम्ही ती गोष्टी जाणून घ्यायची. ते तुमच्या अंगी तो गुण येऊ द्या, तो गुण तुम्ही बाणवा आपल्या अंगी. जेणेकरिता बाणे खून सर्वज्ञपणाची, हे सर्व तुम्ही जाणून घ्या आणि ते आपल्या अंगी तुम्ही आता जाणून घ्या.
बघा काय म्हणतात ते संत रामदास स्वामी पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, वाट पुसल्या विण जाऊ नये. पूर्ण आपल्याला जोपर्यंत माहिती नाही ना, त्या रस्त्यावर पाऊल ठेवू नये. त्या रस्त्याची खडानखडा माहिती करून घ्यावी. तो रस्ता कुठे जातोय, त्यामध्ये काय अडथळा आहे, कुठे धोक्याची वळण आहे, काय आहे, कसं आहे, हे सगळे अडथळे वळणं जाणून घेतल्याशिवाय त्या वाटेवरून प्रवास करू नये. असं म्हटलं, वाट पुसल्या विना म्हणजे विचारल्याशिवाय हा रस्ता कुठे जातो, कसं जातो, याच्याशिवाय पुढे जाऊ नये. फक्त ओळखिल्या विना खाऊ नये. एखादं काही खायचं असेल, फळ असेल किंवा काही असेल, तर ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. एखाद्या फळाचा अंतरंग जाणून घेतल्याशिवाय वरच्या रूपाला भाळू नये. ते वर सुंदर दिसतं म्हणून ते गोडच असेल किंवा आपल्यास खाण्यास योग्य असेल असं मुळीच नसतं. आत ते विषारी सुद्धा असू शकतं. म्हणून फळाचे अंतरंग ओळखल्याशिवाय ते खाऊ नये. आणि रस्त्यात पडलेली वस्तू तर पटकन उचलू नये, ती आपल्यासाठी धोकाची असू शकते. हे उत्तम लक्षण की रस्ता माहीत असल्याशिवाय, पूर्ण जाणून घेतल्याशिवाय आपण जाऊ नये. फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. रस्त्यात पडलेली वस्तू उचलून घेऊ नये एकाएकी, म्हणजे एकदम पहिल्याच बाबतीत, पहिल्याच नजरेत, पहिल्याच गोष्टी. जरा विचार करावा, म्हणजेच विवेकाने वागावे, विचार करून वागावे. मग आपल्याला कळतं आपण पुढे काय करायला पाहिजे ते. चला पुढच्या ओवीत काय म्हणतात रामदास स्वामी बघूया. ज्यांनी आर्जव तोडू नये. लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. त्यांची विनंती आपण मोडू नये. तिला अमान्य करू नये, नाकारू नये. पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा, चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या, पापाच्या मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचा आपल्या घरात साठा करू नये. काय म्हणतात ते, जनी आर्जव तोडू नये. पाप द्रव्य, द्रव्य म्हणजे संपत्ती, धन, पापाने मिळवलेली, पापाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आपण जोडून ठेवू नये. पुण्यमार्ग सोडू नये. जो सत्मार्ग आहे, जो चांगला मार्ग आहे, तो कधीही सोडू नये. कदाकाळी म्हणजे कोणत्याही वेळी, केव्हाही म्हणजे कदाकाळी. जनी आर्जव तोडू नये. लोकांनी केलेली विनंती अमान्य करू नये. पापाच्या मार्गाने पापद्रव्य जोडू नये. पापाचं धन जोडून ठेवू नये. पुण्यमार्ग सोडू नये. अगदी सोपा अर्थ आहे. कदाकाळी म्हणजे केव्हाही, कोणत्याही. पुढे म्हणतात की जे भानकुदळ लोक आहेत त्यांच्याशी आपण कधी भांडायचं नाही. अशा ठिकाणी मौनम सर्वार्थ साधनम, शांतपणे मूकपणे राहून आपलं कार्यभाग साधायचा. तोंडाळाशी भांडो नये. जे भानकुदळ लोक आहे त्यांच्याशी कधीही भांडू नये. जे निरर्थक बडबड करतात, ज्यांच्या बडबडीला काही अर्थ नसतो, निष्फळ, त्याचं काही फलित येत नाही, परिणाम नसतो, अशा बडबडीला आपण कधीही ऐकू नये. जे तोंडाळ भानकुदळ व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. आणि व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी कधीही भांडण करू नये. त्याच्याशी तंटा करण्यात काही अर्थ नाही. पण सज्जनांची संगत, जे आपल्याला सत मार्ग दाखवतात ना, ते सज्जन म्हणजे सज्जन यांची संगत मात्र कधीच मध्येच तोडू नये, सोडू नये. जे कायम आपण आपल्या हे मनात ही गोष्ट ठेवली पाहिजे की मनापासून झालेली संतांची मैत्री कधीही तोडू नये. संत संग खंडू नये. अंतर्यामी म्हणजे मनात असलेली चांगल्या माणसांशी असलेली मैत्री आपण कदापिही तोडू नये. पुढे बघा, अजून आपल्या आदर्श गुण सांगण्यासाठी पुढे संत रामदास स्वामी कुठल्या ओवी सांगतात बघूया. आळसी सुख मानू नये. आळस हा माणसाचा शत्रू आहे, हे तुम्हा सगळ्यांना अगदी लहानपणापासून माहिती आहे. मग आळसात सुख असतं, मस्त, असं कधीही नाही, असं कधी मानूच नाही. चहाडी मनात आणू नये. दुसऱ्यांबद्दल वाईट कधी बोलू नये. दुसऱ्यांच्या चुगल्या, चहाड्या, कागाळ्या आपण तिसऱ्या व्यक्तीजवळ कधीही करू नये. शोधल्या विण करू नये कार्य काही. संपूर्ण शोध घेतल्याशिवाय, संपूर्ण कार्याला जाणून घेतल्याशिवाय ते कार्य करायची घाई करू नये. आळसे सुख मानू नये. चहाडी मनात आणू नये. शोधल्या विण करू नये कार्य काही.
पुढे बघा काय म्हणतात, सभेमध्ये लाजू नये. जिथे सभा भरली असते, 4 माणसं बसलेली असतात, तिथे आत्मविश्वासाने बोललं पाहिजे. कधीही लाजायचं नाही, कधीही शरम वाटू द्यायची नाही, बाष्कळपणे बोलू नये. मात्र लहान मुलासारखं बालिशपणाने मूर्खासारखं तिथे बोलू मात्र नये. जर पैज लावली असेल, शर्यत लावली असेल, असं कधीही करू नये. कधी कुणाशी स्पर्धा करू नये. बघा आम्ही आता तुमच्यापेक्षा जिंकून दाखवतो की नाही, असं कधीही करू नये. पैज होडं घालू नये. काहीही केल्या, काही होऊ द्या तिकडे त्या सभेमध्ये, पण आपण कुणाशी स्पर्धा, पैज, शर्यत मात्र लावू नये. कुणाशी स्पर्धा करू नये. आणि कधी बाष्कळ बडबड तर करू नये. तो आपल्यासाठी हास्याचा आणि मूर्खपणाचा विषय ठरतो. किती छान सांगतात आहे ना रामदास स्वामी. बघा, एवढं जरी आपण आपल्या अंगी गुण बाळगले तर आपण आदर्श पुरुष म्हणजे मानव होऊ शकतो निश्चितच. पुढे काय म्हणतात ते बघा, कोणाचा उपकार घेऊ नये म्हणजे कोणाला त्रास देऊ नये, आणि घेतला तरी राखू नये, त्याची परतफेड करावी. कोणाची कधी मदत घेतली असेल, कोणाचे उपकार आहेत तर सहसा घेऊ नये. कोणाची मदत घेऊ नये. कोणी आपल्याला असं कधी म्हणू नये की मी तुझ्यासाठी इतकं केलं, असं अशी वेळ कधी येऊ नये. कोणाचे उपकार सहसा घेऊ नये, आणि घेतलाच तर त्याची लगेच परतफेड करावी. उपकारातून आपण लवकर उतरून जावं, त्या कर्जातून मुक्त व्हावं. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये. परपीडा म्हणजे दुसऱ्याला त्रास कधी देऊ नये, परपीडा करू नये. आणखी काय करू नये, विश्वासघात. समोरच्याचा आपल्यावर फार विश्वास असतो, तेव्हा त्याचा विश्वासघात कधीही करू नये. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. व्यापकपणा सांडू नये. स्वतःच्या मनाचा जो मोठेपणा असतो तो कधीच सोडून देऊ नये. पराधीन होऊ नये. मन आपलं असं कोतं करू नये, संकुचित करू नये, कुणावर अवलंबून राहू नये. पराधीन होऊ नये म्हणजे दुसऱ्याच्या अधीन कधी जाऊ नये. आपले ओझे, ओझे म्हणजे ओझे, आपले ओझे घालू नये कोणी एकाशी. कोणावर आपलं असं आयुष्याचं ओझं, आपलं कोणाला तरी करावं लागतंय, आपल्याला कुणाला तरी सांभाळावं लागतं, असं कधीही करू नये. आत्मनिर्भर व्हावं, स्वतःवर अवलंबून राहावं, स्वतःचं आयुष्य जगावं. आपलं आयुष्य दुसऱ्याच्या हातात देऊ नये. सत्य मार्ग सांडू नये. हे सगळं करत असताना सत्याचा मार्ग कधी सांडू नये म्हणजे सोडून देऊ नये. खरेपणाने वागावे, नेहमी खरेपणाने वागावे. असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. सत्य मार्ग सांडू नये. असत्य पंथे, पंथे म्हणजे रस्त्याने, मार्गाने. असत्य खोटेपणाच्या पंथाने जाऊ नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. असा कधी खोटेपणाचा, वृथा म्हणजे पुन्हा खोटा अभिमान, जे खोटं आहे त्याचा अभिमान, गर्व, अहंकार कधी स्वतःच्या मनाशी बाळगू नये. शेवटचं मला आवडलेली ही अतिशय ओवी, सुंदर अशी ओवी आहे. कदाचित तुम्हालाही ती आवडेल. कुठली बघा, शेवटची आहे. अपकीर्ती ते सांडावी. अपकीर्ती म्हणजे आपली वाईट प्रसिद्धी. वाईट प्रसिद्धी म्हणजे आपली अपकीर्तीच, आपली निंदा ही सांडावी म्हणजे सोडून द्यावी. कधी आपण बळी पडू नये. आपली कोणी अपकीर्ती करावी, आपल्याबद्दल कोणी वाईट बोलावं, असं आपण कधी करू नये. तर आपल्या हातून सत्कीर्ती वाढवावी. आपण आपल्या हातून जितकं चांगलं काम करता येईल तेवढं करावं. आपली सत्कीर्ती, आपली चांगली प्रसिद्धी वाढवावी. चांगलं आपण नाव कमवावं. चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध पावावे. कशाने होईल असं? आपण सारासार विचार करावा. काय योग्य आहे, मी असं केलं तर हे चुकीचं होईल का, याचे काय परिणाम होईल, मी जर असं वागलो तर याचे काय परिणाम होईल, हे केलं तर बरोबर होईल का माझ्यासाठी किंवा इतरांसाठी, असा सारासार म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे याचा सर्व विचार करावा. विवेके दृढ धरावी. विवेके म्हणजे विचाराने विचार करावा. 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा तो पक्का करावा विचार, आणि मग सत्याची वाट ठरावी. आणि मग विवेकाने विचार करून आपण सत्याची वाट धरावी. असा ह्या कवितेचा सुंदरसा अर्थ. मध्यवर्ती कल्पना हीच की आदर्श लक्षणे सांगितलेली आहे. कुणाची? मानवाची. म्हणजेच काय सांगितलंय त्यांनी? आपण काय करावं,
आणि काय करू नये. ही जर कविता तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा वाचली तर तुम्हाला निश्चितच याचा अर्थ कळेल आणि एक स्वतःच्या अंतर्मनात पण डोकावून बघायला एक संधी मिळेल, की अरे मी असा करतो का? किंवा मी अशी करते का? मी अशा चुकीने वागतो ते खरंच आतापर्यंत मी चुकलो. मग कदाचित यापुढे आपण सत्याचा चांगला मार्ग स्वीकारू. आपली अपकीर्ती टाळू शकतो ना आपण. आपल्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल, आपण काही वाईट कर्म केलं असेल तर ते आपण आता टाळू शकतो. संत रामदास स्वामींनी आपली कीर्ती कशी वाढवावी, आपलं नाव कसं या समाजामध्ये चांगलं व्हावं, मग त्यासाठी आपण काय करावं, फार सुंदर असं सांगितलं. आता एका दृष्टिक्षेपात मी तुम्हाला सांगायचं म्हणजे या तुम्हाला काही कृती दिल्या जातात स्वाध्यायामध्ये, तेव्हा त्या कृतींबद्दल असं मला सांगावं असं वाटतं की त्यात संपूर्ण कवितेचा आढावा तुमच्यासमोर येऊ शकतो. त्या कृती अशा आहे की पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. काही मुद्दे दिलेले राहतात आणि त्या कृतीने ह्या 1 गुण किंवा 2 गुण असे आपल्याला दिले जातील. तर पहिली कृती अशी तुम्हाला तुमच्यासाठी अशी दिली जाईल, ती मी तुम्हाला सांगते. एक संपूर्ण कविताच आपल्या लक्षात येऊन जाते. जर ती कृती आपण 11 मुद्द्यांची ती कृती आहे, ती जर तुम्ही सोडवली तर अतिशय सुंदर पद्धतीने ही कविता तुम्हाला अजून लक्षात येईल. बघा, पहिली कृती, प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. आता या कवितेचे कवी आहेत, कवयित्री नाही. स्त्री असेल तर कवयित्री, पुरुष असेल तर कवी. मग इथे तर पुरुष आहे, मग कोण आहे? संत रामदास. सोडवली पहिली कृती, 1 गुण मिळाला. दुसरं, कवितेचा रचना प्रकार मी सुरुवातीलाच सांगितलं, आठवलं असेल काही जणांना. ओवी, बरोबर, ओवी. कवितेचा रचना प्रकार ओवी, 2रा गुण मिळाला. कवितेचा काव्यसंग्रह तिथेच खाली दिलेला, श्री दासबोध, 3रा गुण मिळाला. कवितेचा विषय काय आहे? उत्तम माणसाची लक्षणे. आपल्याला आतापर्यंत 4 गुण मिळाले. हा कवितेचा विषय झाला. त्यानंतर आहे कवितेतून व्यक्त होणारा भाव, स्थायी भाव म्हणजे मुळात असलेला भाव. काय आहे? आदर्श माणसे घडवण्याचा ध्यास. ध्यास म्हणजे छंद. मला हेच करायचंय, मला आदर्श कसं करायचंय, आदर्श माणूस कसा होऊ द्यायचा आहे, याचा आपण मनोमनी ध्यास घेतला, मनाशी ठरवणं, हेच या कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव आहे. पुढची कृती आहे कवितेच्या कवीची लेखन वैशिष्ट्ये. आता आपल्याला संत रामदासांच्या या लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला शोधायची. काय आहे? ओवी या छंदात या कवितेची रचना केलेली आहे आणि अतिशय उच्चारण करण्याला सोपा असा हा लवचिक म्हणजे आपण छान व्यवस्थित उच्चार करू शकू, अतिशय सोप्या भाषेतला, सुबोध म्हणतात त्याला, आपल्याला लगेच चटकन त्याचा अर्थ कळतो, त्याला सुबोध शब्द वापरतात. असं सर्वसामान्य कुणालाही सहज समजेल अशी ही भाषा आहे ना. तुम्हाला वाचलं की पण तुम्हाला समजेल. त्याला सहज, सोपी, सरळ, सुबोध अशी भाषा म्हणतात. साहजिकच कवितेची आवाहन शक्ती वाढलेली आहे. चुकीचे वर्तन आणि चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात अतिशय आपल्याला कुठल्याही संदिग्धता म्हणजे कुठले कन्फ्युजन आपल्या मनासमोर आपल्या डोळ्यांपुढे ठेवलेलं नाही. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते. हा एक काव्य गुण आहे, प्रासादिकपणा. म्हणजे आपल्या मनाला असं छान वाटतं ऐकल्यानंतर. सोपं सहज शब्दांची रचना असते, त्याला म्हणतात. त्या कवितेचा एक गुण आहे, तो आहे प्रसाद गुण. म्हणून या कवितेला म्हटले जाते की प्रासादिक कविता आहे. म्हणून गुणवैशिष्ट्याला म्हटलं जाईल प्रासादिकता आपल्याला आढळते. समजली तुम्हाला कवीची लेखन वैशिष्ट्ये? एवढं जर लिहिले तर तुम्हाला 2 गुण मिळतील. आता या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे फोकस, सेंट्रलाइज आयडिया काय आहे? कुठल्या केंद्रबिंदूवर आधारित हे वर्तुळ तयार झालेलं आहे? तर प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. हे तर तुम्हालाही कळलंय. समाजात वावरताना कसं वागावं, काय करावं आणि काय करू नये, काय टाळून द्यावं, काय सोडावं, असं सुस्पष्ट सोप्या शब्दात रामदास स्वामींनी निवेदन केलेलं आहे. समाज नीतिमान, चांगला कसा आणि कर्तबगार व्हावा ही तळमळ या पद्यपाठातून आपल्याला जाणवते. आता पुढची 8वी जी कृती आहे ती आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार. सारखंच आहे. काय कवितेत व्यक्त झालेले की समाजात कसं वागावं, इतरांना सहकार्य करावं, कोणाशीही कपटाने वागू नये, वाईट वागू नये, तोंडाळ वाचाळ माणसांना जरा दूर ठेवावं, कुणाच्या चुगल्या चहाड्या करू नये, आळस झटकून टाकावा,
पूर्ण विचार करावा आणि मगच पुढच्या कृती कराव्या. म्हणजे अगदी रस्त्याने सुद्धा जायचं असेल तर पूर्ण विचार करून पुसल्याशिवाय त्या रस्त्याने जाऊ नये. उपकाराची परतफेड करावी. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. हा असे सुंदर सुंदर विचार या पद्यपाठातून व्यक्त झालेले आहे. नेहमी उदारपणे वागावे. अगदी देता जेवढं येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करावा. मग ते ज्ञान असो की आपल्या घासातला घास असो. मनाचा मोठेपणा बाळगावा. आपलं मन कधीही मोठं ठेवावं. आपण दुसऱ्यांना द्यावं. कारण असं आधी विनोबा भावेंनी म्हटलेलं आहे की आपल्याजवळ राखतो, आपल्याजवळ ठेवतो तो असतो राक्षस आणि जो देतो तो असतो देव. तर नेहमी सत्याने वागावे. खूप प्रसिद्धी टाळावी. खूप प्रसिद्ध होऊ नये कधीही. प्रसिद्ध तर दोन्ही मार्गाने होता येतं आपल्याला. मग आपण सुप्रसिद्ध व्हावं. इत्यादी अनेक गुणांचे आचरण करणे या कवितेतून आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेला हा कवितेतून व्यक्त झालेला विचार आहे. मग कवितेतील आवडलेली ओळ ही तुम्हाला तुमची बघायची. तुम्हाला नेमकी कुठली ओळ आवडली? मी तर तुम्हाला सांगितली माझी आवडलेली ओळ कोणती आहे. शेवटची ओवी. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे ही आता पुढची कृती 10वी. मुलांना एक सांगू का? आपल्या पाठ्यपुस्तकातली एकही कविता अशी नाहीये की जी आपल्याला कधीच आवडू शकत नाही. ती आवडतेच. मग ती का आवडली त्याची कारणं आपल्याला सांगता आली पाहिजे. काय सांगणार की मला ही कविता खूप आवडली हे आपण पहिलं वाक्य लिहूच. एकतर हे विचार आपल्या मनाला पटण्यासारखे आहे. ही कविता उच्चारताना वाचताना आपल्याला खूप आनंद होतो. होतो ना? मला तर झाला. तुम्हाला किती होतो हे तुम्ही पुन्हा एकदा कविता वाचा आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच द्या. उच्च उदात्त विचार मनात घोळवल्याने आपले मनही आनंदित होते. बघा सर्व गुण अवगुण रामदास स्वामींनी अतिशय स्पष्टपणे परखडपणे म्हणजे अगदी न भीता न घाबरता कसलीही लाज न बाळगता अगदी परखडपणे मांडलेले आहे. कुठेही शब्दांचा असा बोजडपणा नाहीये, जडपणा नाहीये. असे कठीण अवघड उच्चारायला समजायला कानात शिरायला असे कठीण कठीण अवघड शब्दांचा त्यांनी वापर केलेला नाही. प्रत्येक शब्द आपण वाचत गेलो की त्याचा अर्थ आपल्याला सहज कळतो. असं गाईडची किंवा इतर कोणाचीही आवश्यकता भासत नाही. मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे वागताना आवश्यक असलेल्याच गुणांचं मार्गदर्शन केलेलं आहे. असं खूप दूरच्या वगैरे गोष्टींचा विचार केलेला नाहीये. आपण आपलं सहज जीवन जगत असताना आपण कसं चांगलं वागलं पाहिजे, कसं चांगलं जगलं पाहिजे ह्याच गोष्टींचं मार्गदर्शन या कवितेतून दिलेलं असल्यामुळे मला ही कविता अतिशय आवडली असं आपण सांगू शकतो. मग काय वाटतं आपल्याला? कारण आपल्यासाठी आहे ना ही कविता, आपण कसं जगावं असं असल्यामुळे ही कविता मला माझी वाटते, माझ्यासाठीच लिहिलेली आहे की काय असं मला वाटते. म्हणून मला ही कविता खूप आवडते असं आपण सांगू शकतो. पटलं? नक्कीच पटलं असणार. मग या कवितेतून कुठला संदेश मिळाला? शेवटची कृती की प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, वाईट वागूच नाही. त्यासाठी वाईट गुण कोणते आणि चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे आपण समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न करा. माणूस तर सगळेच आहे. ज्याला बुद्धी आहे, हात पाय, आपण चालता फिरता आपण जो आहे तोच माणूस सगळे आहे. पण खऱ्या अर्थाने माणूस मात्र सगळेच नसतात. मग माणूस होणं आवश्यक आहे. तो कसा बनता येईल त्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायला हवा. आणि यातूनच मग काय होईल? आपण एक चांगला व्यक्ती घडूच. निश्चितच आपण चांगला व्यक्ती घडू तर आपल्या सहवासात येणारी अनेक व्यक्ती आदर्श घडतील आपल्यासारखी. आणि मग असं असं एक एक माणूस दुसऱ्या माणसाला असं ज्योतीने ज्योत पेटवावी आणि प्रकाश लक्क पडावा तशासारखा हा समाज उजळून निघेल चांगल्या गुणांनी. समाज बांधणी जी आहे ना ती अशी आदर्शाची होईल. एक चांगला समाज निर्माण होईल, उत्तम समाज निर्माण होईल हे समर्थ रामदास स्वामींना म्हणायचं आहे. संपूर्ण कविता ही अशीच आहे. आपल्याला या कवितेतून आपलं आशय सौंदर्य, भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य छानसं असं आपल्याला अनुभवायला येईल. तर फक्त एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारते आणि मग मी थांबते या पाठासाठी की पुढील व्यक्तींशी कसे वागावे असं संत रामदास स्वामी आपल्याला सांगतात. तुम्ही सांगा आता मला की पुढील व्यक्तींशी कसे वागावे.
तोंडाळ व्यक्ती म्हणजे जी भानकुदळ व्यक्ती असते तिच्याशी कसं वागावं. काही जणांना नक्कीच आठवलं असेल की तोंडाळ व्यक्तींशी भांडत बसू नये, त्याला टाळावे, त्याच्यापासून चार हात दूर राहावे. बर, संतांशी कसं वागावं? त्यांना टाळावे का? मुळीच नाही. तर त्यांना जोडून ठेवावे, त्यांनी सांगितलेल्या मार्गांवरून चालावे, संतांचा मार्ग आपण स्वीकारावा. तोंडाळ, वाचाळ, निरर्थक बडबड करणाऱ्या व्यक्तींना टाळावं, पण संतांना मात्र जवळ करावं, त्यांच्या सहवासात राहावं. कारण थोड्या वेळासाठी जरी आपण गुलाबाच्या पाकळ्याच्या हातात घेतल्या ना आणि त्या सोडून दिल्याने त्याचा सुगंध जर घेतला ना तर आपल्या तळव्याला सुद्धा गुलाबाचा सुगंध येतो. कारण सहवास महत्वाचा. आपल्या हाताला, या तळहातांना कशाचा सहवास होता? तर त्या गुलाब फुलांचा. संतांचा सहवास असेल तर आपलं आयुष्यही असं संतमय म्हणजे सतमय म्हणजे सज्जन, चांगलं, आदर्श, उत्तम असं होऊ शकेल. मला वाटतं ही उत्तम लक्षण संत रामदासांची ओवी ओवी प्रकार असलेली ही कविता तुम्हाला छानशी समजली असेल. तुम्ही परत एकदा वाचा, स्वाध्याय सोडवून बघा आणि विचार करा आणि तसं वागण्याचा समाजात प्रयत्न करा आणि तुमच्या रूपाने एक चांगला समाज घडवू द्या. आशा करते असं नक्कीच घडेल. चला भेटूया पुढच्या पाठात, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.